एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका लग्न समारंभाचा कार्यक्रम पार पडत होता. त्या लग्नामध्ये मित्र मंडळी पाहुणे रावळे असे भरपूर जण त्या ठिकाणी आलेले होते. त्या ठिकाणी जे लग्न आहे त्या ठिकाणी बरेच नातेवाईक सुद्धा होते. पण मात्र त्या लग्नामध्ये एक महिला होती. त्या महिलेला 8 लेकरं होते, 8 मुलं होते. अशी ती मोठी बाई होती आणि ती सासू सुद्धा झालेली होती. म्हणजे तिच्या पोरींचे लग्न सुद्धा झालेले होते. एवढं वय त्या महिलेचं होतं आणि ती सुद्धा या लग्न समारंभामध्ये सहभागी झाली होती. आता सासू सहभागी झाली म्हणल्यावर त्या लग्नामध्ये तिच्या पोरी आणि तिचे जावई सुद्धा सहभागी झाले होते. आता त्याच लग्नामध्ये ती सासू आणि तो जो जावई आहे त्या जावयानं त्या सासूला ज्या ठिकाणी लग्न चालू आहे त्या ठिकाणापासून पाठीमागं जरा रिकामं शेत होतं, शेतामध्ये भेटायला बोलवलं. आता जावयानं सासूला शेतामध्ये भेटायला बोलवल्यानंतर सासू सुद्धा जावयाच्या पाठीमागं त्या शेतामध्ये गेली आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी बोलू लागली. आता दोघ जण एकमेकांना बोलत असताना एकमेकांच्या एवढ्या जवळ आले की ते सासू आणि जावई आहेत हे नातं सुद्धा विसरले. जेव्हा त्यांचं हे संपूर्ण प्रकरण शेतामध्ये सुरू झालं त्याची माहिती पाहुण्या रावळ्यांना मिळाली आणि ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तो जावाई आणि सासू नको त्या अवस्थेमध्ये होते. आणि ह्याच प्रकरणामधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अजनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सासू आहे. त्या सासूला 8 मुलं आहेत आणि त्या 8 मुलांपैकी काही मुली आहेत, त्यांची लग्न झालेले आहेत. त्या महिलेला जावाई आणि नातवंड सुद्धा आलेले आहेत. एवढ्या वयाची ती सासू आहे. तर त्या सासूचा जो जावई आहे त्या जावयाला सुद्धा 5 लेकरं आहेत. म्हणजे सासूला 8 आणि जावयाला 5 असे लेकरं त्यांना आहेत. मोठा परिवार आहे. आता एवढा मोठा परिवार आहे की यांचा परिवार एका लग्न समारंभामध्ये गेला होता आणि त्याच लग्न समारंभामध्ये ही सासू आणि तो जावई दोघा जण शेतामध्ये गेले होते आणि तीच माहिती पाहुण्या रावळ्यांना मिळाली होती आणि त्यांनी त्यांना नको अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाहिलं होतं. मग त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या ठिकाणाहून तो जो जावई आहे तो कसाबसा त्या ठिकाणाहून निसटला, पळून गेला आणि पळून गेला तर गेला, पुन्हा त्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन वापस आला. सासूला मोटरसायकलवर बसवलं आणि त्या लग्न समारंभामधून सासूनं आणि जावयानं धूम ठोकली. दोघं जण सुद्धा पळून गेले. आता ते दोघं जण पळून गेल्यानंतर इकडं तो जो जावई आहे त्याची बायको आहे, त्या बायकोनं स्वतःच्याच आईच्या विरोधात त्या ठिकाणी तक्रार दाखल केली आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर त्याचा जो सासरा आहे त्या सासऱ्यानं जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली आणि पोलीस ठाण्यामध्ये सांगितलं की जावयानं सासूला पळून नेलं आहे. तर बायकोनं तिच्याच आईच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. अशा पद्धतीची पळवापळवीचं प्रकरण या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली होती तेव्हा त्यांनी असं सुद्धा सांगितलं की हे काही अचानक भयानक पळून गेलेले नाहीत. याच्या अगोदरच यांचं प्रेम प्रकरण होतं. मागच्या अनेक वर्षांपासून या दोघा जणांचं लफडं होतं. हे दोघं जण लपून लपून छपून भेटत होते. काही वर्षांपूर्वी हे दोघं जण अशाच पद्धतीनं पळून गेले होते आणि दिल्लीमधल्या एका कंपनीमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करून राहत सुद्धा होते. पण मात्र समाजाची झालेली जी बदनामी होती, जावयाचे जे लेकरं होते आणि इतर जे घरातले सदस्य होते त्यांच्या बदनामीमुळं दोघं जण वापस आले होते आणि आपापल्या परिसरामध्ये आपापल्या घरी सुद्धा राहत होते. पण मात्र आता त्यांना आक्षेपार्ह अवस्थेमध्ये पकडल्यामुळं आता ते दोघा जणांनी पळून जायचं ठरवलं होतं आणि अखेर ते पळून गेलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आता पोलीस ठाण्यामध्ये रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे. आता पोलीस नेमके कारवाई कोणावर करतील, कारण की हे काही नवतरुण जोडपं नाही, हे चांगलं मोठं जोडपं आहे. सासूचं वय तर भरपूर आहे आणि जावयाचं वय सुद्धा काही कमी नाही. दोघंही समजदार आहेत, चांगलं यांना कळतं आणि ते दोघं जण एकमेकांच्या मर्जीनं पळून गेले असल्यामुळं
पोलीस आता नेमकं त्याच्यामध्ये काय दखल घेतात आणि काय निर्णय देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. सध्या समाजामध्ये आणि देशामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.